नमस्कार. आज आपण सुतसोम जातकातली एक खूपच रंजक आणि अविश्वसनीय गोष्ट ऐकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर ही गोष्ट सुरू होते एका प्रश्नापासून. बुद्धांना विचारलं गेलं की त्यांनी अंगुलीमाल नावाच्या एका क्रूर, रक्ताने माखलेल्या डाकूचं मनपरिवर्तन शांततेच्या मार्गाने कसं काय केलं. यावर उत्तर म्हणून बुद्धांनी ही कथा सांगितली. ही गोष्ट आहे बुद्धांच्या एका पूर्वजन्माची, जिथे सद्गुण आणि हिंसा यांच्यात एक मोठा संघर्ष पाहायला मिळतो. तर या कथेतला राक्षस कसा बनला? ही गोष्ट आहे बनारसच्या राजाची, ज्याला एक विचित्र, निषिद्ध भूक लागली होती. आता गंमत म्हणजे राजाची ही जी काही विचित्र आणि भयंकर भूक होती ती त्याच्या मागच्या जन्माशी जोडलेली होती. असं म्हणतात की तो पूर्वजन्मी यक्ष होता. आता यक्ष म्हणजे काय, तर प्राचीन कथांमधला एक प्रकारचा आत्मा किंवा राक्षस, जो कधीकधी माणसाचं मांस खाणारा म्हणून दाखवला जातो. आणि मग बघा त्याचं अधपतन कसं झालं. सगळी सुरुवात झाली एका चुकीमुळं, जेव्हा त्याच्या आचार्यानं चुकून त्याला माणसाचं मांस वाढलं. आणि तिथून त्याला असं काही व्यसन लागलं की तो थांबलाच नाही. कैदी संपले तर तो स्वतःच्याच लोकांना मारू लागला. शेवटी त्याला राज्यातून हद्दपार करण्यात आलं आणि तो जंगलात जाऊन एक नरभक्षक डाकू बनला. म्हणजे विचार करा, एक राजा कसा राक्षस बनला. आता कथेच्या दुसऱ्या बाजूला आहे एक राजकुमार, ज्याने एक गंभीर प्रतिज्ञा घेतली होती. राजकुमार सुतसोम, ज्याचं वचन त्याच्यासाठी कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठं होतं. तर राजकुमार सुतसोम एका ब्राह्मणाकडून 4 पवित्र श्लोक ऐकण्यासाठी निघाला होता. पण नेमकं त्याच वेळी त्याचा सामना होतो त्या नरभक्षकाशी आणि तो त्याला पकडतो. इथे सुतसोमचं धैर्य बघा. तो जीवासाठी गयावया करत नाहीये. तो त्या नरभक्षकाला सांगतो, मी एका ब्राह्मणाला वचन दिलं आहे, मला ते पूर्ण करू दे. वचन पाळून, माझा सन्मान राखून मी तुझ्याकडे परत येईन. आता हे ऐकून तो नरभक्षक चक्रावलाच. तो म्हणाला, अरे, एकदा माझ्या तावडीतून सुटल्यावर तू परत काय येशील? कोण येतं मृत्यूच्या दारात परत? त्याला हे पटेच ना. त्यावर सुतसोम काय म्हणतो बघा, वारा एखाद्या उंच पर्वताला हलवू शकेल, पण मी कधीही खोटं बोलणार नाही. त्याच्या या शब्दांमध्ये इतकी ताकद होती की त्या नरभक्षकाने त्याला सोडून दिलं. आणि इथेच त्याच्या सद्गुणांची खरी परीक्षा सुरू झाली. आणि मग येतो कथेचा तो भाग जिथे राजकुमार मृत्यूला सामोरं जाण्यासाठी परत येतो. तो आपलं वचन पाळतो आणि त्या नरभक्षकाला एक अशी शिकवण देतो जी त्याचं आयुष्यच बदलून टाकते. तर सुतसोम ब्राह्मणाकडे जातो, ते पवित्र श्लोक ऐकतो, त्याचं वचन पूर्ण करतो आणि तो खरंच परत येतो. तो आपलं राज्य सोडून स्वतःहून त्या नरभक्षकाच्या गुहेत परत येतो. हे पाहून तो नरभक्षक, जो इतर 100 राजांना मारायच्या तयारीत होता, तो अक्षरशः हादरून जातो. आणि ते 4 श्लोक काय होते? ते होते चांगल्या संगतीबद्दल, साधुपुरुषांच्या शिकवणीबद्दल. त्यात सांगितलं होतं की जसं शरीर जुनं होतं तसाच चांगला धर्म कधीच जुना होत नाही. आणि गंमत बघा, ज्या श्लोकांसाठी त्याने स्वतःचा जीव पणाला लावला होता, ते श्लोक तो आता त्या नरभक्षकाला ऐकवत होता. आता त्या प्रवचनाचा परिणाम काय होतो ते बघा. सुतसोमच्या सत्याच्या सामर्थ्यामुळे त्या राक्षसाचं मनपरिवर्तन होतं आणि तो त्याला 4 वरदान देऊ करतो. त्या नरभक्षकाचं हृदय इतकं द्रवलं की तो सुतसोमाला म्हणाला, मी आज इतका आनंदी आहे की तुला 4 वरदान देऊ इच्छितो. तू जे मागशील ते मी तुला देईन. सुतसोमने ती संधी स्वीकारली, पण त्याने मागितलेले 4 वरदान स्वतःसाठी नव्हतेच. त्यानं पहिलं वरदान काय मागितलं, का तुला दीर्घायुष्य लाभो. दुसरं, या 101 राजांना खाऊ नकोस. तिसरं, या सगळ्यांना सोडून दे आणि त्यांच्या राज्यात परत पाठव. आणि मग सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात कठीण वरदान, तू माणसाचं मांस खाणं कायमचं सोडून दे. हे ऐकून तो नरभक्षक रडू लागला. म्हणाला, हे अशक्य आहे, हे मी नाही करू शकत. पण सुतसोम ठाम होता. त्याने त्याला त्याच्या वचनाची आठवण करून दिली आणि शेवटी सुतसोमच्या सद्गुणांपुढे त्याला झुकावंच लागलं. तर राक्षसाचं मनपरिवर्तन झालं. आता त्याला पुन्हा समाजात सामावून घेण्याची जबाबदारी सुतसोम उचलतो आणि इथेच सद्गुणांचा खरा विजय होतो. सगळ्यात आधी त्या 101 राजांना मुक्त केलं जातं आणि मग सुतसोम त्या बदललेल्या नरभक्षक राजाला घेऊन त्याच्या बनारस शहरात परत जातो. तिथल्या लोकांना तो समजावून सांगतो की त्यांच्या राजाचं खरोखरच मनपरिवर्तन झालं आहे. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून प्रजा आपल्या राजाला पुन्हा स्वीकारते आणि त्याला सिंहासनावर बसवते. अशा प्रकारे सुतसोम एका तुटलेल्या राज्याला पुन्हा जोडतो. आणि मग बुद्ध ती गोष्ट संपवताना सांगतात की त्या कथेमधला तो नरभक्षक राजा दुसरा तिसरा कोणी नसून आजचा हा खुनी अंगुलीमाल आहे.
आणि तो राजकुमार सुतसोम, तो म्हणजे स्वतः बुद्ध. म्हणजे बघा, त्याच आत्म्याला त्यांनी पूर्वजन्मातही सत्याच्या मार्गाने बदललं होतं. तर ही गोष्ट ऐकल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो की सत्यावरची अटूट निष्ठा खरंच कोणत्याही वाईट शक्तीवर, कोणत्याही अंधारावर मात करू शकते का? विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?